उत्तर वाडोणा गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या प्रचार सभेला उपस्थित शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि महायुती मित्र पक्षाच्या उमेदवार सौ राजेश्रीताई महल्ले पाटील आणि उपस्थित सर्व पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, समोर उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 26 तारखेला लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीकरिता महायुतीच्या उमेदवार म्हणून राजेश्रीताई महल्ले पाटील यांना अधिकृत उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे। यवतमाळचा पालकमंत्री म्हणून, आपल्या सर्व मतदारांचा सेवक म्हणून, आमदार म्हणून आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आव्हान आणि विनंती करणार आहे की येणाऱ्या 26 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून राजेश्रीताईला मतदान रूपी आपण आशीर्वाद देऊन त्यांना सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा पद्धतीची विनंती आपल्या सर्वांच्या चरणी मी करणार आहे। बंधू आणि भगिनींनो, माझ्या पूर्वीच परमानंद भाऊ नामदेवरावांनी राजेश्रीताई महल्ले पाटील बद्दल या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगितलं की आपल्या नेर तालुक्यातली मुलगी, आमची भगिनी राजेश्रीताई यांचं गाव हे सारंगपूर आहे। त्यांच्या वडिलांना अनेक जण या ठिकाणी ओळखत होते। बाबासाहेब महल्ले म्हणून अतिशय प्रसिद्ध असलेले पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष, सातत्यानं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावर असताना सुद्धा सर्वसामान्य माणसाची त्यांची असलेले संबंध आणि त्या घराण्यातून आज राजेश्रीताई त्यांचं लग्न झाल्यानंतर हेमंत भाऊ आमचे मित्र आहेत, ते खासदार आहेत, परंतु ते खासदार असताना सुद्धा नांदेड, हिंगोली, मराठवाड्यामध्ये राजेश्रीताईनं महिला बचत गट, गोदावरी अर्बन आणि अनेक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आणि त्या ठिकाणी अनेक लोकांना आधार देण्याचं काम केलेलं आहे। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगणार आहे की राजेश्रीताईचं शिक्षण हे यवतमाळला झालं। क्रीडा क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आणि त्या कामामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। आज आपण पाहतो की गोदावरी अर्बन नावाच्या अनेक शाखा बँकेच्या ह्या ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्या गोदावरी अर्बनच्या माध्यमातून आमच्या महिला बचत गटाला खऱ्या अर्थानं सक्षम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते वसंतरावजी घुईकेडकर साहेब हे या ठिकाणी आलेले आहे, टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया। बंधूंनो, निवडणूक आहे लोकसभेची आणि आपल्या सर्वांना आपला प्रतिनिधी, सक्षम प्रतिनिधी, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न त्या संसदेमध्ये मांडणारा प्रतिनिधी, आपले प्रश्न मांडल्यानंतर संसदेमधून आपल्यासाठी निर्णय व्हावा, आपल्यासाठी अनेक योजना कार्यान्वित व्हाव्या, आपल्या हिताचे धोरण त्या ठिकाणी आणले जावे, असा प्रतिनिधी आपल्याला पाठवायचा आहे। बंधूंनो, आपण पाहतो की अनेक वेळा आपण खासदार निवडून पाठवतो आणि जेव्हा संसदेचं अधिवेशन चालतात त्या अधिवेशनामध्ये कोणी खासदार फार बोलताना आपल्याला दिसत नाही, आपले प्रश्न मांडताना त्या ठिकाणी दिसत नाही। मी आपल्या सर्वांना खात्री देतो की उद्या जर आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं राजेश्रीताई खासदार म्हणून निवडून गेल्या
तर सर्वसामान्य गोर गरीब माणसाचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, विद्यार्थ्यांचे, बेरोजगारांचे आणि त्याच्या सोबत समाजामधला वेगवेगळा घटक, जो घटक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नासोबत लढतो, त्या सर्वांचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न राजश्रीताईंच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी होईल असा विश्वास या ठिकाणी मला आहे बंधूंनो. आणि म्हणून आमची भगिनी म्हणून आज मत मागताना आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगणार आहे की ही लोकसभेची निवडणूक खऱ्या अर्थानं आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांचं म्हणणं होतं की ही लोकसभेची निवडणूक मी लढली पाहिजे आणि त्याने मला आग्रह केला की ही निवडणूक तुम्ही लढा. मी त्यांना विनंती केली की साहेब मी आता दारवा नेर दिग्रसचा आमदार आहे, तुमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करतो, जनतेचा आशीर्वाद आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक सरकारच्या योजना गोरगरिबापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून माझा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून माझ्यापेक्षा जर एक अभ्यासू खऱ्या अर्थानं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही दिला तर या ठिकाणी आमचे प्रश्न अजून मजबूतीनं मांडणारा माणूस जर या ठिकाणी व्यक्ती जर मिळाला तर या ठिकाणी आमचे प्रश्न अजून सोडवण्यासाठी मदत होईल. चिंतन मंथन झालं आणि त्याच्यानंतर एक अभ्यासू चेहरा, सर्व क्षेत्रामध्ये अभ्यास असलेला, महिलांचे प्रश्न राजश्रीताईला सांगायची गरज नाही, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून घराघरामध्ये आनंद आणि समृद्धी कशी आपण आणू शकतो हे त्यांना सांगायची गरज नाही. आणि हे सर्व पाहिल्यानंतर एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांनी शेवटी निर्णय घेतला की राजश्रीताईला या यवतमाळ वाशिमची उमेदवारी द्यायची आणि बंधूंनो उमेदवारी जाहीर झाली. आज आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे, कोणत्याही भूलथापाला अपप्रचाराला बळी पडू नका बंधूंनो. या ठिकाणी माझ्या माता भगिनींना माझी खास करून विनंती आहे की आपल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण असलेली खऱ्या अर्थानं उमेदवार आपल्याला मिळालेली आहे. महिला भगिनींचे प्रश्न काय असतात, तुम्ही जर अर्धा तास राजश्रीताईंना खऱ्या अर्थानं बोलल्या तर तुमच्या लक्षात येईल की आपले सर्वच प्रश्न त्यांना ठाऊक आहे, आपले सर्वच प्रश्न घरातले त्यांना माहित आहे. म्हणजे एवढा अभ्यास असलेला प्रतिनिधी आपल्याला आज मिळतो आहे आणि हे आपण खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की कोणत्याही भूलथापाला अपप्रचाराला बळी पडू नका. 26 तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून राजश्रीताईला मतदान करणं हे आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. तुम्ही सर्वजण मला काम करताना पाहता की मी या भागामध्ये 4दा आमदार म्हणून तुम्ही सर्वजणांनी मला सेवा करण्याची संधी दिलेली आहे, पुढे सुद्धा तुम्ही देणार आहात, माझ्या मनामध्ये शंका नाही. राजकारणासाठी राजकारण करणं, राजकारण व्यवसाय म्हणून करणं हा काही आमचा स्वभाव नाही. खऱ्या अर्थानं गोरगरीब माणसांचे प्रश्न आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे मी असेल, राजश्रीताई असेल, हेमंत भाऊ असेल, आम्ही अशा पद्धतीनं काम करणारे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून आज आपण सर्वजण पाहता की या देशामध्ये खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण भारत देशामध्ये आज विकासाच्या संदर्भामध्ये हा भारत देश पुढे चाललेला आहे. याच्यापूर्वी कधी असं झालं नाही की आपल्या देशाचं नाव इतर देशाच्या मध्ये जे जाणारे लोक असतील भारत देशाला मान सन्मान मिळत नव्हता. भारतीय आहो म्हणल्यानंतर विदेशातले लोक आपल्याला फार महत्व देत नव्हते, तोंड वाकडं करून चालले जायचे. परंतु जेव्हापासून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले, अनेक दुसऱ्या देशाचे प्रधानमंत्री त्यांना मान सन्मान द्यायला लागले, अनेक दुसऱ्या देशाचे प्रधानमंत्री त्यांना वाकून नमस्कार करायला लागले. हे चित्र बंधूंनो आज भारत देशाचा आपण पाहतो. इतर देशामध्ये आज भारतीय आहो म्हणल्याबरोबर दुसरे विदेशातले लोक आपल्याला जवळ येऊन नमस्कार करतात, आपल्याला गळा भेट घालण्याचा प्रयत्न करतात. हे चित्र आज पूर्ण विदेशामध्ये आहे, कारण भारत सर्व दृष्टीनं प्रगती करून राहिला. भारतामध्ये अनेक योजना गोरगरीब माणसाच्यासाठी खऱ्या अर्थानं राबवण्याचं काम या सरकारच्या वतीनं तर चालू आहे. परंतु त्याच्यासोबत आज या भारताच्या
अनेक गोष्टी, ज्या गोष्टी आपण मधल्या काळामध्ये पाहिलं असेल, कोरोना सारखं संकट आलं. या कोरोनाच्या संकटामध्ये देशात विदेशात अनेक लोक त्या ठिकाणी मरण पावले, परंतु भारत असा देश आहे ज्यांनी स्वतः लस बनवली आणि भारतीय लोकांना त्या लसीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या महामारीला आपण समोर गेलो. इतर देशामध्ये जेवढे लोक मरण पावले त्याच्यापेक्षा आपलं जर विचार केला भारत देशाचा तर तो अतिशय अल्प आहे. आज आपल्या सर्वांना या ठिकाणी मला अभिमानाने सांगावं वाटते की आतापर्यंत आपलं ते देशामध्ये इतर शत्रू राष्ट्र जे आपल्या देशाच्या बाजूला आहे तर त्या शत्रू राष्ट्राशी लढण्यासाठी आपण विदेशातून सर्व गोष्टी बोलवत होतो, परंतु आज अशी परिस्थिती आहे की आपल्या देशाला स्वयंपूर्ण करण्याचं काम, मग तेजस विमान असेल किंवा अनेक अशा गोष्टी आम्ही सर्व सांगणार नाही, हे परिपूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. अनेक अशा गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या योजना ह्या त्या गरजवंतापर्यंत पोहोचल्या पाहिजे ही भूमिका या केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. पूर्वी आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणायचे की आम्ही दिल्लीवरून 1 रुपया पाठवतो आणि तो 1 रुपया ज्याच्यासाठी पाठवतो त्याच्यापर्यंत जायपर्यंत ते 10 पैसे होऊन जातात, मधात 90 पैसे गायब होतात. परंतु आता नरेंद्र मोदी जेव्हापासून देशाचे प्रधानमंत्री झाले 1 रुपया त्या ठिकाणी जर पाठवला तर तो 1 रुपया पूर्ण बंद, 1 रुपया आमच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि त्या पद्धतीची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लावल्या गेली आहे. बंधूंनो, आज अनेक गोष्टी मी या ठिकाणी सांगू शकतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व मंत्रिमंडळामध्ये काम करताना अनेक गोरगरीब सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला. आज शेतकरी असेल, शेतमजूर असेल, आमचे विद्यार्थी असेल, आमच्या महिला भगिनी असेल, आमच्या मुली असतील, लेक लाडले पासून तर अनेक योजना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेऊन त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांना दिलासा देण्याचं, आधार देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब करत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला मुख्यमंत्री म्हणून आज शिंदे साहेब या ठिकाणी काम करत आहेत. आणि म्हणून आज आपण सर्वजण पाहतो की आपला नेर, दारवा, दिग्रस हा मतदारसंघ सुद्धा विकासाच्या दृष्टीनं सर्व दृष्टीनं पुढे चाललेला आहे. आज आपण सर्वजण जाणता की विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करताना आज मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये काम झालेली आहे आणि हे काम या ठिकाणी लोक मान्य करतात. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आणि आवाहन करणार आहे की कोणत्याही भूलथापाला, अपप्रचाराला बळी पडू नका. आपल्याला जर आपल्या भागाचा, आपल्या यवतमाळ वाशिमचा लोकसभेचा जर विकास करून द्यायचा असेल, कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे की सामान्य एखाद्या माणसाला जरी विचारलं की देशाचा प्रधानमंत्री कोण होणार आहे तर लोक म्हणतात नरेंद्र मोदी होणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की देशाचा प्रधानमंत्री कोण होणार आहे तर नरेंद्र मोदी होणार आहे. आणि मग जर आपण आपला खासदार सुद्धा युतीचा या ठिकाणावरून पाठवला नाही तर फार मोठं चुकीचं काम होऊन जाईल. कारण विरोधी पक्षाचा खासदार निवडून आला तर त्याला फक्त वर्षाचे 5 कोटी खासदार निधी मिळणार आहे. आणि राजेश्रीताई मल्ले पाटील जर निवडून आल्या तर 200 कोटीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी या मतदारसंघात मिळणार आहे. विविध विकासाच्या कामाच्या योजना आपल्या भागात येणार आहे. आणि आज आपल्या सर्वांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज महिलांसाठी, महिलांच्या बचत गटासाठी अनेक योजना आम्ही कार्यान्वित केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून समृद्धी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून आपण सर्वजणांनी ही जबाबदारी, ही कर्तव्य आपलं आहे असं समजून 26 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून युतीच्या, महायुतीच्या उमेदवार राजेश्वरी मल्ले पाटील यांना मतदान रूपी आशीर्वाद करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी या भागाचा आमदार म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगणार आहे की आपण तर मतदान कराल, परंतु निवडणुकीला अजून 26 तारखेपर्यंत वेळ आहे. ज्या ज्या ठिकाणी आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, आपले सहकारी असतील, नाते गोते असतील, तिथं सुद्धा निरोप पाठवून
महायुतीच्या उमेदवार राजेश्रीताई महले पाटील यांना मतदान करा असं आवाहन तुमच्याकडून त्यांना झालं पाहिजे। ही सुद्धा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। आपण नक्कीच या ठिकाणी या भागामध्ये सुमित खानवे आहेत, या भागामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते आहेत। मला सुद्धा निवडणुकीमध्ये आपण भरीव सहकार्य नेहमी करतात, त्याच पद्धतीनं राजेश्रीताई महले पाटील यांना सुद्धा आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन परत त्यांना माझ्यासोबत सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या, ही आशा आपल्या सर्वांकडून मी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।